मग मॅडम आवडलं का आमचं म्हणजे आपलं गाव? हो मस्त आहे. आपण पुढच्या वेळी हुरडा खायला येऊ. मला खूप आवडतो. अजून काय काय आवडतं तुला? पुढे डान्स करायला आवडतो, टी व्ही पाहायला, बुक्स वाचायला, फिरायला पण खूप आवडतं. हिस्टॉरिकल प्लेस जास्त आवडतात. आपण हम्पी हाऊसबोट पाहायला जाऊ. खूप छान आहे. अजून सगळंच आवडतं. हो का? ट्रेकिंग आवडते तुला? आवडते पण जास्त नाही. फक्त गड किल्ल्यावर जायला आवडतं. बाकीच्या ठिकाणी नाही आवडत. का? मला दम लागतो लगेच. अच्छा. तुझी एक्झाम झाली मग रिझल्ट नाही का लागला अजून? ती जीभ चावत काहीच बोलत नाही. बोल की. काय बोलू? अगं रिझल्ट लागला का? हो म्हणजे लागला तसा. मग किती मार्क्स मिळाले? 65%. वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स. मग पार्टी कधी देणार? देईल पण एक प्रॉब्लेम आहे. कसला? 65% प्लस एक एटी आहे. काय? हो म्हणजे मी एका सब्जेक्टमध्ये फेल झाली आहे. कोणत्या? बिझनेस लॉ. व्हॉट? तू एका वकिलाची बायको आणि लॉमध्ये फेल झालीस असं कसं चालेल बच्चा? अहो असं कुठं लिहिलं आहे वकिलाच्या बायकोला लॉ परफेक्ट यावंच म्हणून. जाम कटकटे लॉ म्हणजे ॲक्ट सेक्शन अंडर सेक्शन. कोणता लॉ कधी लागला, कसा लागला, काय कारण, किती ते किचकट. पण मला कधीच नव्हतं आवडत आणि म्हणलं काठावर तरी पास होईल. तो सब्जेक्टच गेला. आता परत ते रटाळवाना लॉ वाचा. शी. तो डोळे फाडून कसं नोका चेहरा करून तिच्याकडं पाहत होता. अहो असं काय पाहताय? माहिती आहे तुम्ही वकील आहेत. पण नाही येत मला तर काय करू? अब बच्चे की जान लोगे क्या? तो अवाक होऊन तिला ऐकत होता. हसावं की रडावं हेच त्याला कळत नव्हतं. कसं बसे स्वतःला आवरून. मी शिकवला तर चालेल का तुला? वाव तुम्ही मला शिकवणार? मज्जा येईल. प्राजू म्हणतच होती. तुझ्या वकिलाकडून शिकून यायला काय झालं म्हणून? जीभ चावत. भारी आहात दोघीजणी तुम्ही. मी शिकवेल पण मस्ती नाही चालणार मला. प्रॉमिस? हो प्रॉमिस. तुला कुठं कुठं फिरायला जायला आवडेल? तो तिच्या आवडी जाणून घेत होता. ती मात्र भाबडेपणात सगळं सांगत होती. मला ना बाली बघायचं आहे. खूप सुंदर आणि नयनरम्य आहे. तिथला समुद्र तर क्लीन आहे खूप. आणि तिथं खास कपलसाठी वुडन हाऊस आहे पाण्यात. तिथे एकदा तरी जायचं आहे मला. परत हम्पी हाऊसबोट, माउंट अबू, राजस्थान, उटी, कुर्ग आणि गोव्याला पण जायचं आहे. तिथं जाऊन मस्त टल्ली होऊन नाचायचं आहे. बीचवर नवऱ्याचा हात धरून चालायचा आहे. त्या रेतीमध्ये हार्ट शेपमध्ये दोघांची नावं लिहायची आहेत. क्रूजवर जाऊन मस्ती करायची आहे. तुमच्यासोबत लेट लाईट पबमध्ये जायचं आहे. माझ्या काही फ्रेंड्स गेल्या होत्या व मी ठरवलं होतं मी जाईल तर माझ्या नवऱ्यासोबत. तो प्रश्नार्थ चेहऱ्याने तिला बघत. काय म्हणलीस? का? काय म्हणून तुला त्याच्यासोबतच जायचं होतं? अहो असं नका पाहू. पुढं बघा मी सांगते. म्हणजे मला जास्त झाली तर उचलायला आणि सांभाळायला कोणी हक्काचं पाहिजे ना, म्हणून हा आग्रह. हो का? नक्कीच जाऊयात आपण. आय प्रॉमिस. तुझे प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेल. ती मान खिडकीकडे वळून गालात हसू लागते. थोडा वेळ गाडीत शांतता असते. स्नेहा चहा पिऊयात? हो चला. एका ठिकाणी चहा पिऊन बाहेरच हॉटेलमध्ये जेवण करून ते रात्री घरी उशिरा घरी येतात. आता परत स्नेहा सोफ्यावर झोपायला जाते. स्नेहा. बोलवलं? एक ना, आपण मित्र तर नक्कीच बनू शकतो ना. तू सोफ्यावर नको झोपूस प्लीज. आपण दोघे पण बेडवर झोपू. प्लीज ट्रस्ट मी. ठीक आहे चालेल. आता तसं पण माझ्याकडे माझं ब्लँकेट आहे. बरं मॅडम. दोघेही बेडवर झोपी जातात. 2 लग्नाच्या दगदगीमुळं लगेच झोप लागते. घरात बऱ्यापैकी शांतता होती. सगळं अलबेल होतं. संकेतच्या ऑफिसमध्ये ॲन्युअल डे पार्टी होती. त्यात फॅमिली पण न्यायची होती. यासाठी तो स्नेहाला म्हणवत चल ना स्नेहा. अहो पण मी कोणाला ओळखत नाही. मी नाही गेले अशी कधी ऑफिस पार्टीला. मला खूप ॲकॉर्ड वाटतं. प्लीज. मी आहे ना. मला तर ओळखतेस ना. मी असेल तुझ्यासोबत पूर्ण वेळ. एक क्षण पण तुला एकटीला सोडणार नाही. प्रॉमिस. अहो एका माझं मला भीती वाटते अनोळखी लोकांची. तिथं सगळे प्रोफेशनल असतील आणि मी आहे ना. तू का काळजी करतेस? तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? तर मग झालं. कसलंच टेन्शन घेऊ नकोस. खरं तर तिला राधिकाचं टेन्शन होतं. ती पण त्याच ऑफिसमध्ये काम करायची. पण स्नेहाला कुठं माहीत होतं की तिचं लग्न झाले आणि ती सुट्टीवर गेली आहे. संकेतच्या आग्रहामुळं ती जायला तयार झाली. फंक्शनचा डे. अहो असं काय करताय? तुम्ही का नाही येणार मला न्यायला? मी एकटी कशी येऊ?
मला खूप भीती वाटते. बच्चा, खरंच कोर्टात वेळ लागेल. मी डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो तुला. मी वीरला सांगितलं आहे, तो तुला ड्रॉप करेल माझ्याजवळ. काळजी नको करू. बच्चा रागवू नकोस ना प्लीज. काय? ठीक आहे, तू तयार हो, मी येतो मग लगेच. निघू? चालेल? नको नको, मी येईल वीरदासोबत. तुम्हाला उगाच दगदग होईल. नक्की? हो नक्की. मग एकदा हसून बोल ना, रुसून नको. परत? बच्चा, मला तयार व्हायचं आहे. मी ठेवते. हो हो, आतापासून तयारीला सुरुवात कर, म्हणजे संध्याकाळीपर्यंत होईल. काय म्हणलात? सॉरी, मागचा एक्सपिरियन्स तसा होता म्हणून म्हणलो तू छान तयार हो, मी वाट पाहतोय. आणि हो. काय हो आता? मी म्हणलं आज निर्या कोण धरेल तुझ्या? काहीही काय बोलताय हो तुम्ही? आणि बच्चा, आता काय हो? सिंदूर मोठा लाव. तुम्ही ठेवा आता फोन, मगच मी लावेल ना. आणि प्लीज तिथं तरी सगळ्यासमोर मला बच्चा म्हणू नका, खूप ॲकवर्ड वाटतं. गावाकडं मला सगळे चिडवत होते. चिडू दे ना, मला नाही फरक पडत काही. डोंट केअर ॲट ऑल. मला आवडतं तुला बच्चा म्हणायला. तू आहेसच गोड, निरागस, लहान मुलांसारखी. अहो पण असं? जाऊ दे, तुम्हाला सांगून काय फायदा नाही. बाय बाय बच्चा. स्नेहा छानपैकी तयार होते. ग्रे कलरची इरकल साडी, त्यावर सिल्वरची ज्वेलरी, मॅचिंग कानातले, एका हातात घड्याळ, एक हातात बांगड्या, बोटात अंगठ्या, केस हायलाइटेड करून खालून थोडी कर्ली करून मोकळे सोडते. नाकात सिल्वर नोज रिंग घालते. सगळ्यावर साजेसा मेकअप, ओठावर लिपस्टिक, शेवटी सिंदूर भरते. ती बाहेर येऊन सगळ्यांना आई बाबाला दाखवते. आई बाबा मी कशी दिसते? टेन्शनमध्ये ती विचारते. दोघेही तिलाच बघत असतात. आई, खूप छान दिसते. आल्यावर नजर काढते. आज सगळ्यांची नजर माझ्या सुनेवरच असेल, हो ना? बाबा, हो बेटा, खूप छान दिसतेस. वीर पण तिला ब्युटिफुल म्हणून कॉम्प्लिमेंट देतो. पण आई बाबा, मला भीती वाटते. तुम्ही पण चला ना. आई, काही कसलीच भीती बाळगू नकोस. बाबा, आणि भीती वाटली तर असं समज तिथं सगळी माकडं आहेत, समोर जे माकड चाळे करत आहेत. काय हो बाबा? सगळे मोठ्यांनी हसतात. थोडं टेन्शन कमी होतं तिचं. ती निघताना सगळ्यासोबत फोटो काढते. इकडं हॉटेलमध्ये संकेत पोहोचतो. चेंज करून तिची वाट पाहू लागतो. त्यानेही मस्त जीन्स, त्यावर शर्ट आणि पेज कलरचा जॅकेट घातलं होतं. थोडा सेमी फॉर्मल लुक, वेल ट्रिम शेव, हँडसम दिसत होता तो खूप. वीर तिला गेटवर ड्रॉप करतो. ती पास दाखवून आत एंट्री करते. सगळं खूप लेविश, क्लासी. सुटाबुटातील लोक, लेडीज होत्या, पण त्या काही वन पीस, शॉर्ट घातलेल्या. ती एकटीच साडीत होती असं तिला जाणवत होतं. ती भिरभिरत्या नजरेने संकेतला शोधत होती. सगळ्या ॲटमॉस्फेअरला पाहून तिला भीती वाटत होती. ती त्याला कॉल करणार तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. 2 सेकंद अंगातून जीव बाहेर पडला असं तिला वाटलं. घाबरतच तिनं वळून पाहिलं तर संकेत होता. त्याला बघून तिचा जीव भांड्यात पडला. अहो तुम्ही? मी किती घाबरलेले होते. कुठं होता तुम्ही? अरे हो, दम घे. किती घाम आलाय तुला बच्चा. मी इथंच होतो, बघत होतो तुला. खूप कातील दिसतेस तू. अहो काही काय? हो बच्चा, खूप जॉर्जियस दिसतेस तू. तुझ्या लुक्सनी मला नेहमी मारते तू, म्हणून म्हटलं कातील दिसतेस. थँक्यू सो मच. खरं तर तिला सांगावंसं वाटत होतं की हे सगळा उपद्व्याप त्याच्या तारीफसाठी होता, पण अजून ती तितकी त्याच्याशी कम्फर्टेबल नव्हती. म्हणून फक्तच स्माईलसोबत धन्यवाद, माय प्लेजर माय लव, कम इन, इंट्रोड्यूस माय फ्रेंड्स. संकेत त्याच्या फ्रेंडसोबत ओळख करून देतो. अर्ध्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं, तर काही आजच पाहत होते. जास्त कोणाशी ओळख नसल्याने तिला अवघडल्यासारखे होत होते. न काही जास्त बोलता ती फक्त स्माईल द्यायचं काम करत होती. संकेत तिच्यासोबतच होता. तेवढ्यात संकेतचे बॉस आणि त्याची वाईफ आले. त्यांचीही ओळख करून दिली. स्नेहाने त्यांना वाकून हात जोडून नमस्कार केला, जो त्यांना खूप आवडला, कारण तिनं तिची संस्कृती जपली होती. संकेत तिला सर्वांशी इंट्रोड्यूस करून देत होता. पार्टी होती म्हणून सगळे हॉट शॉट होते. अचानक मागून बार्बी म्हणून आवाज आला. म्हणून सगळ्यांनी वळून पाहिलं तर हँडसमचा मुलगा स्नेहाला बार्बी म्हणत होता. अवी, तू इथं? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथं कसा काय? म्हणजे, आणि इंडियामध्ये कधी आलास? पिल्लू, हळूहळू.
पहिलं मला तुला बघू तर दे, किती चेंज झाली आहेस आणि खूप बारीक वाटते. तुझा नवरा नीट खायला देत नाही का तुला? तो खुन्नस नि संकेतकडे पाहत म्हणाला. हे अवी, चूप हां, मी आहे तशीच आहे, साडीमध्ये आहे, म्हणून तुला असं वाटत असेल. पहिली बारबी, आता पिल्लू. त्याला तिच्यासोबत इतकं कम्फर्टेबल पाहून संकेतचा जळफळाट होत होता. पण स्नेहासाठी तो गप्प होता. काही बोलून उगाच तिला हर्ट करायचं नव्हतं तिला. अवी, चल ना, तुला माझ्या मिस्टरांशी ओळख करून देते. अहो, हा अवी, आम्ही अविनाश, प्राजूचा भाऊ. प्राजूचा भाऊ म्हणल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. फॉर्मल शेक हँड त्यांनी केलं. संकेतचे फ्रेंड्स आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. बार्बी, तू काही घेतलंस का? तुझ्या हातात काही दिसत नाही आहे. नको हवी मला काही. असं कसं? तो वेटरला बोलून तिला सॉफ्ट ड्रिंक देतो आणि येतो परत म्हणत परत जातो. काळजी घे पिल्लू म्हणत तिच्या केसात किस करून जातो. तिला पण अवघडल्यासारखे होते. संकेत साहेबांचा पारा तर अजूनच चढतो. तरी आवरत तो तिच्यासोबत हसून बोलतो. अवॉर्ड अनाऊन्स होतात. संकेतला 3 अवॉर्ड अनाऊन्स होतात. तो स्टेजवर जाऊन, संकेत, हे अवॉर्ड माझे एकट्याचे नाही, त्यात स्नेहाचा वाटा माझ्या वाईफचा पण आहे. हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हात होता है. ऐकलं होतं पण अनुभवलं पहिल्यांदा आहे. ती घरी सगळं एकटी हँडल करते, म्हणून तर मी विदाऊट एनी टेन्शन ऑफिसमध्ये काम करू शकतो. थँक्यू सो मच स्नेहा. हे सगळे अवॉर्ड तू घ्यावे असं मला वाटतं. प्लीज कम ऑन स्टेज. तो हात पुढं करून तिला बोलावतो. ती थोडं कचरतच तिथं गेली. संकेत तिला जवळ घेऊन सगळे अवॉर्ड ॲक्सेप्ट करतो. तिला त्याच्या मनात तिच्याबद्दलचा आदर पाहून गैवरून येते. ते दोघे जायला निघतात तर अजून मागून अनाऊन्समेंट होते. देअर इज वन मोअर सरप्राईज वेटिंग फॉर यू संकेत. लेडीज अँड जेंटलमॅन, धिस इयर आउटस्टँडिंग परफॉर्मर अवॉर्ड गोज टू संकेत देशमुख अँड द गिफ्ट इज ब्रँडेड न्यू कार. संकेतच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी तिथं सगळ्यांसमोर स्नेहाला हक केलं. ती पण त्याच्या आनंदात खुश होती. अभिमान वाटत होता तिला त्याचा. 5 वर्ष तो या अवॉर्डसाठी धडपडत होता. संकेतने परत तो अवॉर्ड पण स्नेहालाच द्यायला लावला. त्या दोघांच्या जोडीला सगळे ॲडमायर करत होते. काही बायका त्यांच्या नवऱ्याला, बघा किती प्रेम आहे, नाहीतर तुम्ही, म्हणून टंट मारत होत्या. स्टेजवरून संकेत आल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला उचलून घेतला. नुसता धिंगाणा चालू होता त्यांचा. सगळं आवरून संकेत स्नेहाच्या जवळ आला आणि परत तिला हक केले. दिस इज ओनली बिकॉज ऑफ यू. लास्ट 5 years आय एम वेटिंग फॉर धिस अवॉर्ड. यू आर माय लकी चार्म म्हणत त्यानं तिला कपाळावर किस केले. सगळे त्यांनाच पाहत होते. हो म्हणून सगळे ओरडत होते. तिला अजून परत लाल होऊन जाते. तिला पाहून इमोशनल होऊन तो परत तिला एक हाताने जवळ करतो. ती पण त्याच्या चेस्टवर चेहरा लपवते. सो क्यूट शी इज, असे सगळ्यांची रिॲक्शन होती. परत काही गेम्स चालू झाले होते. स्नेहा खूप एक्साइटमेंटमध्ये सगळं पाहत होती. संकेतला हे नेहमीचं असल्यामुळे तो काही इंटरेस्टनी बघत नव्हता. तो तर स्नेहाची एक्साइटमेंट पाहत होता. तिला हे सगळं नवीन होतं म्हणून खूप उत्सुकतेने ती पाहत होती. मनात वाटत होतं संकेतला विचारावं आपण, घ्याच भाग यामध्ये, पण मनातलं उठावर येईल तर खरं. अँकरने प्रश्न विचारला की कोणाच्या मोबाईलला वर वाईफचा DP आहे. तसे सगळे मोबाईल पाहायला लागले. स्नेहा पण सगळ्यांना पाहत होती. काही मोजके हात वर होते. हिअर इज वन हू रेज हिज हँड फर्स्ट. कोणाचा आहे बघायला म्हणून स्नेहाने बघितलं तर संकेत होता. खरं तर ती शॉक होती. संकेतच्या मोबाईलवर तिचा वॉलपेपर. तिनं कधीच त्याच्या मोबाईलला हात लावला नव्हता. आतून पोटात असंख्य फुलपाखरे उडत होती तिच्या. त्यानं फक्तच तिला एक डोळा मारला तसं ती अजून शॉक झाली. काय हो तुम्ही पण? माझी बायको आहे. परत पेपर डान्स कॉम्पिटिशन स्टार्ट होतो. संकेतचे बरेचसे फ्रेंड्स पार्टिसिपेट करतात. तिलाही वाटत असते जाऊ, पण संकेतला आवडेल नाही आवडेल म्हणून ती तशीच गप्प बसते. संकेत, तुला जायचं आहे का? नाही नको. चल ना, तुला तर येतो ना डान्स आणि आवडतो पण खूप. मोमेंट एन्जॉय करायला पाहिजे ना. हो ना बार्बी. ती हळूच ओठ दाबून हसते. दोघेही मग पार्टिसिपेट करतात. लास्ट राऊंडमध्ये पण पोचतात तेव्हा पेपर फोल्ड करत तेव्हा फक्त एकच माणूस उभा राहू शकेल इतकंच पेपर होता.
स्नेहा कसं पुढं करायचं विचार करेपर्यंत संकेत तिला उचलून घेतो. त्याच्यासाठी तो डाव्या हातचा खेळ होता. अहो, हे काय करताय? बच्चा, कसली हलकी आहेस तू. 40 किलो पण नशील. सो लाईट वेट. माझे डंबेल्स तरी तुझ्यापेक्षा जास्त वजनदार आहेत. दुसऱ्या 2 जोड्या पण तसं ट्राय करतात, पण तितका वेळ होल्ड नाही करू शकले, म्हणून मध्येच सोडून दिले. स्नेहा आणि संकेत जिंकले. त्यांना कपल वॉच गिफ्ट म्हणून भेटलं. स्नेहा एक्साइटमेंटमध्ये संकेतला बिलगली. परत लांब होत होती, तर त्याने परत एका हाताने जवळ घेतलं तिला. परत सगळे डान्स करू लागले. यावेळी लाजून स्नेहा नाचायला गेलीच नाही. सगळ्यांनी फोर्स केला म्हणून थोडा डान्स केला. डिनर करून घरी निघाले. गाडीत संकेतनी तिचा हात हातातच पकडून ठेवला होता. थँक्यू बच्चा. अहो, थँक्स का? असंच सगळ्यासाठी मी खूप खुश आहे. तू अशीच माझ्याजवळ राहत जा. ती फक्त लाजून हो म्हणते. आय लव्ह यू स्नेहा. ती काहीच रिप्लाय देत नाही. तू रिप्लाय नाही दिला तरी चालेल. बच्चा, माहिती आहे मला, तुला मला असं एक्सेप्ट करायला वेळ लागेल. मी तयार आहे वाट पाहायला. कितीही वेळ लागू दे. पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून तू रोखू शकत नाहीस. घरी आल्यावर आई बाबा जागेच होते त्यांची वाट पाहत. तसं टेन्शन तर त्यांना पण आलतं. असं पहिल्यांदा स्नेहा आणि संकेत कार्यक्रमात गेलते आणि त्यात संकेत तापट डोक्याचा म्हणून. घरी आल्या आल्या स्नेहाने सगळ्यांना ट्रॉफी आणि गिफ्ट्स दाखवले आणि काय काय झालं ते डिटेल्समध्ये सांगितलं. माहिती आहे ना, मुली कशा असतात, पोटात काही राहत नाही. संकेत फक्त तिचे हावभाव बघण्यात गुंग होता. मग आईने दोघांची नजर काढली. पार्टीत दमले होते म्हणून दोघे पण लगेच झोपी गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.